सर्वांना नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आज दिनांक 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यापीठाचे सन्माननीय सर्व विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, त्याचप्रमाणे समाजातील नागरिक या सर्वांचं मी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि प्रथमतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि 301व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौंडी या गावी मानकोजी शिंदे पाटील या आणि सुशीला देवी या दाम्पत्याच्या पोटी झाला. लहानपणापासूनच अहिल्यादेवींना शिवभक्त होत्या. त्यांनी अत्यंत एक चाणाक्ष आणि एकदम चतुर असं विलक्षण तेज असलेल्या देवी अहिल्यादेवी होत्या. त्यांनी लहानपणापासूनच शिवभक्ती करता करता त्या पोथी पुराणामध्ये रमणाऱ्या अशा व्यक्ती होत्या. साधारणपणे त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये जे आज आपण मंदिरे बघतो, मोगलांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपली हिंदू संस्कृतीची जी परंपरा आहे, मंदिरं ते उद्ध्वस्त करत निघालेली होती. त्या उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांना पुनर्जीवन म्हणजे त्यांचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते सन्माननीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या तिजोरीमधून साधारणपणे 16 लक्ष, आज बघतो आपण सरकार तर सरकारी तिजोरीतनं मोठ्या प्रमाणात खर्च करते, पण स्वतःच्या तिजोरीतनं 16 लक्ष रुपये खर्च करून सर्व मंदिरांचा जर जीर्णोद्धार कोणी केला असेल तर ते एकमेव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी महिला सबलीकरणासाठी, मुळात महिला ह्या कधी सबलच होत्या, अबला नव्हत्या. आपण जिजाबाईंचं उदाहरण बघू आणि अहिल्यादेवींचं डोळ्यासमोर उदाहरण ठेवू. अहिल्यादेवींनी महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे. त्या काळी सती प्रथा होती, ती सतीपासून त्या दूर गेल्या नाही पाहिजेत आणि महिलांनाही आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये समान हक्क मिळाला पाहिजे, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आग्रही होत्या. त्याचप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांच्या काळामध्ये 9/11 हा कायदा अंमलात आणला होता. म्हणजे जे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली आहेत, जे नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांना जमीन कसण्यासाठी देऊन 20 झाडं लावायची सक्ती केलेली होती. त्यापैकी 9 झाडांचं उत्पन्न हे ते शेतकऱ्याला जात होतं आणि 11 झाडांचं जे उत्पन्न होतं ते त्या सरकारी तिजोरीला मिळत होतं. अशा प्रकारे अहिल्यादेवी आपल्या आपल्या म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या नागरिकांचं जोपासना करत होत्या, म्हणजे त्यांना सांभाळून घेत होत्या आणि त्यातनंही त्या राज्यकारभार असं चालवण्यासाठी महसूल उत्पन्न मिळवून घेत होत्या. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलीचाही विवाह करताना अहिल्यादेवींनी एक समाजहित आणि एक मुलीचा विवाह असं डोळ्यासमोर ठेवून विवाही त्या पद्धतीने रचतात. अहिल्यादेवी आपल्या मुलीचं म्हणजे मुक्ताबाईंचा विवाह या पारंपरिक पद्धतीने करू शकल्या असत्या, परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं स्वतःच्या मुलीचं लग्न लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी सांगतो, मुक्ताबाई ज्या अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये चोर, पेंढारी यांचं धुमाकूळ घातलेला होता, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्यादेवींनी आवाहन केलं की जो कोणी या दरोडेखोरांचा, पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करेल त्या व्यक्तीशी मी माझ्या मुलीचा विवाह लावून देईल. तर त्या ठिकाणी दरबारामध्ये यशवंतराव फणसे या नावानं तो विडा उचलला. यशवंतराव फणसेंनी आपल्या शौर्याच्या जोरावर सर्व पेंढाऱ्यांचा आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त केलेला आहे आणि करून मुक्ताबाईशी मग त्याचा शूरवीरपणा बघून अहिल्यादेवींनी यशवंतराव फणसे आणि मुक्ताबाईचा विवाह लावून दिला. त्या दाम्पत्याला नकू नावाचा मुलगा झाला. अशा पद्धतीनं विवाह लावून देणाऱ्या अहिल्यादेवी या एकमेव राज्यकर्त्या होत्या. त्याचप्रमाणे अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये विविध पद्धतीनं सुधारणा घडवून आणल्या. अहिल्यादेवी जरी माळवा प्रांताच्या राज्यकर्त्या असल्या तरी संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं कार्य आपल्याला दिसून येत होतं. या कार्याचं साधारणपणे 150 वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी कार्य या ठिकाणी आपण आजही स्मरण करतो. अहिल्यादेवींच्या या पावन स्मृतीमध्ये विविध घटना घडल्या, म्हणजे अहिल्यादेवींवर विविध घटक म्हणजे विविध माध्यमातून म्हणजे घरातले कौटुंबिक, पहिले पती गेले एका युद्धामध्ये, जाटवांबरोबर जे पती गेले, त्यानंतर त्या दुःखानं वृद्धापकाळानं सासरे गेल्यानंतर मालेराव जो मुलगा होता त्यांचा
तेही निधन झाले. घरातल्या 3 कर्त्या मुलांचं निधन झाल्यानंतर आपल्या घराचं आपण घर सांभाळू शकत नाही, त्या राणीनं संपूर्ण त्यांचा माळवा प्रांत सांभाळायला त्यामुळं त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. अशा पद्धतीनं घरातले 3 कर्ते पुरुष जरी गेले तरी त्या न ढकलता त्यांनी या ठिकाणी राज्यकारभार सुरळीत पार पडलेला आहे. अशा थोर राणीला साधारणपणे त्यांनी वृद्धापन काळामध्ये त्यांना लक्षात आलं की काही कालावधीनंतर सगळं राज्य सुरळीत पार पाडलं, न्यायव्यवस्था नीट पार पडली. त्यांना ज्यावेळेस वृद्धापन काळानं त्या लक्षात आलं की आता आपलं मृत्यू निधन जवळ आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी गाय अर्पण केली, म्हणजे पुण्यदान केलं. आणि त्यांनी 13 ऑगस्ट 1795 रोजी अंतिम श्वास घेतला आणि पुण्यश्लोक या पर्वाचं हे झाला. तरी त्या पुण्यश्लोक त्यांचं निधन झालं असलं तरी त्यांची विचार, त्यांचं कार्य आजही आपण स्मरणात ठेवतो. त्यांच्या विचाराचा एक जरी भाग आपण रोजच्या रोज दैनंदिन अंमलात आणला तर नक्कीच आपलं म्हणजे कल्याण होईल, आपलं काय पर्यायाने समाजाचं कल्याण होईल असं मला वाटतं. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विनम्र कार्याला विचारांना मी पुनश्च अभिवादन करतो, नम्र अभिवादन करतो.